हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज बघा आमच्या मिस्टरांनी भाज्या आणल्या. आता सकाळी सकाळी फ्रेश भेटतात ना, म्हणून लवकरच सकाळी जाऊन आणल्यात त्यांनी. बघा हे तुम्हाला दाखवते. हे बघा ताजी ताजी कोथिंबीर किती छान दिसते बघा, हिरवीगार. हे बघा याच्यामध्ये गवार, काकडी, आळूचे पानं आहे की नाही, कढीपत्ता, आणखी इकडं भेंडी, वांगे, टमाटे, हे बघा हे ना, कारले, शेपू, आणखीन हे कांद्याची पात, हिरव्या मिरच्या किती छान दिसतात बघा, हिरव्या मिरच्या तिखट तिखट. आणि इकडे हे लिंबू एवढं आणलं पहा, आहे की नाही. आता याच्यामधली प्रत्येक भाजी, दररोज एक एक भाजी मी तुम्हाला करून दाखवणार रेसिपी. आवर्जून बघा आणि सबस्क्राईब करा बरं का मित्रमैत्रिणींनो. सबस्क्राईब करा ना तुम्ही. आता बघा आपण बनवूया शेपू. आज ताजे ताजे शेपू ना, मस्त लागते. बघा शेपूमध्ये काय आहे, नाही बघा चिरून धुवून घेतली शेपू. मुगाची डाळ, कोथिंबीर, कांदा, टमाटर, कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्याचं वाटण. याच्यामध्ये काय आहे, हिरव्या मिरच्या आणि लसूण, कारण कोथिंबीर आपण वरतून टाकतो. ते बघा इकडं तेल, आणि इकडं बघा याच्यामध्ये काय काय टाकायचं, मीठ, जिरा, मोहरी, हळद एवढं टाकायचं पहा. लाल चटणी नाही टाकायची. आता आपण सुरू करूया. हे बघा गॅस मी ठेवलेला आहे, कारण तपायला टाईम लागतो ना गॅसला, म्हणून. आता आपण सुरुवातीला तेल टाकून घेऊया. तेल गरम झालं, त्याच्यामध्ये टाकूया मोहरी. मोहरी मोहरीच्या नंतर टाकू आपण कांदा. कांदा लाल झाला, टाईम लागतो ना जरा याला. मग टाकूया आपण कढीपत्ता. ओके. त्याच्यानंतर टाकूया टमाटर. हे बघा टाकून घेऊ आपण जिरा. जिरा लाल झाला, मिक्स करून घ्यायचं आपण. कमी करूया आणि टाकू आता हळद, हळदी पावडर. ओके. पण टाकून यानं मिक्स करून घ्यायचं.
झालं, आपण टाकूया आता हिरव्या मिरच्याचं वाटण. आपण थोडंसं फ्राय झालं तर मिक्स करून घ्यायचं. आता आपण टाकूया याच्यामध्ये शेपूची भाजी. हिरवी हिरवी मस्त शेपू. ज्या दिवशी आपण आणली ना बाजारातून त्या दिवशी केल्याचं आणखीन टेस्ट लागते. त्यानंतर टाकायची कोथिंबीर आणि आपण टाकूया आता हे आपलं मुगाची डाळ. ओके. मुगाची डाळ टाकली की थोडं कमी करून घेऊया आणि मिक्स करूया. आता मिक्स करायचं नकावरती. आता मी कमी केलं हे गॅस. आणि आता हे मिक्स झालं त्याच्यामध्ये टाकूया मीठ. याला जास्त मीठ लागत नाही कारण ही भाजी थोडी खारट असते ना, म्हणून कमीच मीठ टाकायचं आपल्याला जसं आवडत तसं.